भरतीच्या कट ऑफबद्दल या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा विषय जो आहे तो विषय आहे न्यायालय भरतीची शिपाई भरती जी झाली ती दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेली होती. ठीक आहे, शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 किंवा त्यालाच बॅच 1 बॅच 2 असं पण या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. तर हा प्रश्न या ठिकाणी आता खूप मोठा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे की ह्या दोन्ही शिफ्टचा कट ऑफ वेगवेगळा लागणार का. कारण दोन्हीचा जर आपण या ठिकाणी काठिण्य पातळी बघितली की आपल्या सर्वांकडे दोन्ही पेपर उपलब्ध आहेत. आता रिसेंटलीच काही मिनिटापूर्वी आपण काय केलं, शिफ्ट 2चं ॲनालिसिस केलं. त्याच्या अगोदर काय केलं मित्रांनो, शिफ्ट 1चं ॲनालिसिस केलेलं आहे. ओके, लागोपाठ आपण दोन्ही शिफ्टचं ॲनालिसिस केलं आणि त्यामधून ओके किंवा तुमच्यासुद्धा त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी जे कॉल्स येत आहेत त्यावरून या ठिकाणी समजून जातं की शिफ्ट 2 जी आहे मित्रांनो, तर ती शिफ्ट 2 खरंच या ठिकाणी तुलनेने शिफ्ट 1 पेक्षा या ठिकाणी थोडीशी अवघड होते. मग आता अवघड होते म्हटल्यावरती शिफ्ट 2 वरतीच्या विद्यार्थ्यांवरती नक्कीच मित्रांनो या ठिकाणी शिफ्ट 1 पेक्षा या ठिकाणी काय झाला, अन्याय झाला. मग आता आवाज उठवणार कुठं? त्यासाठी मला किंवा इतरांना कॉल करून काय उपयोग होईल का, तर नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, तर मान्य न्यायालयाचेच हे लक्षात आणून देणं या ठिकाणी गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटतं आहे की माझी शिफ्ट या ठिकाणी काय आहे, म्हणजे सेकंड शिफ्ट ही शिफ्ट 1 पेक्षा अवघड होते ओके, आणि त्याचे प्रश्न जर पाहिले तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा जाणवत आहे. मग आता काय करायचं, तर मान्य न्यायालयाच्या लक्षात आणून द्यायचं. ज्या पद्धतीने यापूर्वी आपण न्यायालयाचे वेगवेगळे प्रश्न लक्षात आणून दिलं, जसं की या ठिकाणी एकाच दिवशी 3 पेपर होते, परंतु 3 पेपर जर या ठिकाणी एका दिवशी असतील आणि एका विद्यार्थ्याने भरले असतील आणि सेंटर वेगवेगळे आले तर करायचं काय. मग आपण सर्वांनी धाड या मेल आय डीवरती त्यांना मेल पाठवले, त्याच्यावरती त्यांनी सोल्युशन काढलं होतं असे. आणि बरेच सुरुवातीला त्यांनी काय केलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पात्र केलं होतं, अपात्र केलं होतं. ते पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं होतं तरी पण अपात्र होते. मग ते पण न्यायालयाच्या निदर्शनास आलं, त्यावरती पण न्यायालयाने सोल्युशन काढलं, सरसकट सगळ्यांना संधी दिली. मग हा पण प्रॉब्लेम मान्य न्यायालय तुमचा सॉल्व्ह करू शकतं, याचं नॉर्मलायझेशन तुमचं करू शकतं जर तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये न्यायालयाला मेल पाठवले. मग मेल कोणत्या ह्याच्यावरती पाठवायचे, यावरती पाठवायचे. काय मेल पाठवायचं समजा तुम्हाला समजलं नाही की कसा फॉर्मॅट असावा, काय असावा, तर त्यासाठी मी छोटीशी मदत करतो मला वर्ड फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, वर्ड जेणेकरून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. तर काय करतो, एक फॉर्मॅट या ठिकाणी मी लिहून दिलेला आहे. ठीक आहे, फॉर्मॅट या ठिकाणी मी लिहून दिलेला आहे. इथं फक्त तुमचं नाव, जे पण या ठिकाणी माहिती तुम्हाला भरायची आहे, तुमचा जे पण या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी वगैरे आहे तर ती भरायची. तर इंग्लिशमधून तुम्ही या ठिकाणी न्यायालयाला मेल करायचं. काय मेल आहे ती मराठीमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर शिपाई भरती गुणांच्या नॉर्मलायझेशन बाबत विनंती न्यायालयाला. ठीक आहे मग या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं नाव ओके, वरती तुम्हाला दिलेलं आहे, इंग्लिश फॉर्मॅट पण दिलेला आहे, मराठी पण तुम्हाला दिलेला आहे. तर या ठिकाणी मी एक ठिकाणी शिपाई हमाल पदाचा उमेदवार असून या ठिकाणी माझी परीक्षा या तारखेला या ठिकाणी 2 सत्रामध्ये पार पडली. दोन्ही सत्राच्या पेपर काठिण्य पातळी डिफिकल्ट लेवलमध्ये मोठी तफावत होती. पहिल्या सत्राच्या तुलनेने दुसऱ्या सत्राचा पेपर कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना अन्याय होऊ शकतो. अन्याय टाळण्यासाठी आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी या ठिकाणी नॉर्मलायझेशन करूनच निकाल जाहीर करावा ही विनंती. आपला नंबर, तुमचं नाव, तुमचा या ठिकाणी काय करायचा, नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन आय डी आणि डेट हे टाकून काय करायचं, मान्य न्यायालयाला आता सांगितलेल्या मेलवरती काय करायचा, मेल करायचा. जेणेकरून तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे त्याच्यावरती या ठिकाणी मित्रांनो मान्य न्यायालयाने उत्तर देईल, सोल्युशन काढेल, अशी या ठिकाणी आपण न्यायालयाकडून अपेक्षा करून हा मेल या ठिकाणी करायचा आहे. कारण तुम्ही मला कंटिन्यू कॉल करतात, आता सुद्धा व्हिडिओ बनवतो आहे, कॉल मित्रांनो चालूच आहेत ओके कंटिन्यू. परंतु याचं सोल्युशन मला कॉल करून किंवा इतरांना कॉल करून होईल का, जी ऑथॉरिटी आहे कोण आहे, मान्य न्यायालय, तर त्यांना तुम्ही या पद्धतीने मेल या ठिकाणी पाठवू शकता. मेल आय डी मी तुम्हाला दिलेला आहे, अजून एकदा मेल आय डी हा देतो आहे. आणि ह्या न्यायालयाच्या वेबसाईटवरच जो त्यांनी यापूर्वी आपल्याला दिला होता, काही असुविधा झाली तर पाठवा म्हणून, तर तोच मेल आय डी आहे मित्रांनो. तर याच मेल आय डीला म्हणजे कोणती मेल आय डी आहे, तर recruitment@bhc.gov.in यावरती तुम्हाला काय करायचं आहे, मेल या ठिकाणी. वाटतं आहे तुम्हाला अन्याय झाल्यासारखं, तर बिंदास आपला काय करा, एक प्रयत्न करून बघा. ठीक आहे, तर याला काय करा, मेल करा. कारण दोन्ही विद्यार्थी आपलेच आहेत मित्रांनो, अन्याय होतं दिसतं आहे, सगळं आहे, आणि तरी पण उगीच या ठिकाणी कोणाला तर राग येईल शिफ्ट 1च्या विद्यार्थ्यांना, शिफ्ट 2च्या विद्यार्थ्यांना काय, तर तो विचार न करता परखडपणे मत मांडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी थोडीशी जी तुम्हाला मदत लागते ती मी या ठिकाणी केलेली आहे. बाकी आता तुमचं काम पुढं कंटिन्यू चालू राहू द्या. आणि आपण कंटिन्यू या ठिकाणी कट ऑफबद्दल पण विचारत आहात मित्रांनो. तर कट ऑफबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी मगाशी पण लाईव्हमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, दोन्ही कट ऑफबद्दल आपण या ठिकाणी बोलूया. तर पहिल्यांदा जर आपण बघितलं शिपाई भरतीच्या कट ऑफबद्दल, ठीक आहे, शिपाई भरतीच्या जर कट ऑफबद्दल बघितलं, मगाशी आपण ॲनालिसिस करत पण याच्यावरती खूप सारी चर्चा केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 30 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 22+ मार्क असतील, ठीक आहे, 30 पैकी जर या ठिकाणी 22+ तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या फेरीसाठी पात्र ठरू शकता. त्याच्या अलीकडची ठरली चांगलीच गोष्ट आहे, परंतु अलीकडच्या विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करेल की काय असतं,
बाकीच्या पण परीक्षेचा जोरदार अभ्यास चालू करा. मोटिवेशन तुम्हाला भेटावं की ठीक आहे, मला यामध्ये कमी मार्क मिळाले, मी तलाठी भरती काढेल, मी पुढची महानगरपालिका, झेडपी, आरोग्य विभाग, अजून कोणती जे पण डिपार्टमेंटच्या येतील या ठिकाणी मी त्याचा जोरदार अभ्यास करेल. यासाठी मी तुम्हाला थोडा कट ऑफ वाढवून सांगतो आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास जर तुम्हाला वाटतं की मला 22च्या कमी आहेत, 20च्या आत आहे, तर अजून वाढवा तुम्ही. ठीक आहे, अजून वाढवा. आणि 22 प्लस असतील तरी पण काय लगेच या ठिकाणी तुमचं फायनल सिलेक्शन होतच असं नाही. अजून पुढं भरपूर स्टेप आहेत मित्रांनो. या ठिकाणी सापलेता चाचणी आहे, मुलाखत आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाकीचा अभ्यास चालू राहू द्या. 30 पैकी 30 असतील तरी सुद्धा पुढे तलाठी भरती वगैरे अभ्यास चालू राहू द्या. आणि तुम्ही म्हणाले या ठिकाणी आता आम्ही लिपिक पदाचं काय करू, तर लिपिक पदाचं जसं की आपण बघितलं मित्रांनो, 90 मार्काचा या ठिकाणी पेपर होता. आणि यासाठी आपण आपल्या चॅनलवरती एक पोस्ट टाकली होती आणि त्याद्वारे आपल्याला अभिप्राय मागवला होता की आता जे लिपिक परीक्षा झाली आज, तर त्यासाठी काय आहे, आपल्याला कट ऑफचा अंदाज ठरवण्यासाठी तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले 90 पैकी, तर त्याचा अंदाज कळवा किंवा त्याचे या ठिकाणी आकडा कळवा. तर या ठिकाणी आपण ऑप्शन दिले होते 65 पेक्षा कमी, 60 ते 70, 70 ते 75, 75 पेक्षा जास्त. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जवळपास मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात जास्त म्हणजे 40% विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की 65 ते 70च्या दरम्यान माझे प्रश्न बरोबर आहेत 90 पैकी. त्यामुळे आपण या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांच्या अंदाजानुसार आपण म्हणू शकतो की 65 प्लस याचा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. लिपिक पदाचा जर आपण बघितला तर 65 प्लस या ठिकाणी आपला कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. हा एक अंदाज आहे, याला आपण 100% मानू शकत नाही, कारण याच्यावरती अजून काही बरेच गोष्टी मॅटर करत असतात. पण एक आपल्याला दिलासा, आपल्याला जे सध्या उत्सुकता लागलेली आहे तिथं कुठंतरी या ठिकाणी माझ्याकडून जे थोडेफार मार्गदर्शनाची गरज आहे तर ती मी या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून जरी काय तुमच्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा. जे मला काही शक्य वाटतील, जे माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल, हेल्प करता येईल, सपोर्ट करता येईल, तो मी या ठिकाणी देण्याचा 100% प्रयत्न करेल. ओके, तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण हा जो फॉर्मॅट आहे आता जो सांगितलेला होता तो फॉर्मॅट मी कुठं टाकणार आहे, तर आपल्या एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटेल. ठीक आहे, व्हॉट्सअपवर वगैरे नाही. एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेला आहे. 25-26 हजार सबस्क्रायबर आहे सध्या. तर त्या एक्झाम ऑडिट टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. धन्यवाद. हे ॲनालिसिसचे व्हिडिओ जरी नसतील पाहिले तर नक्की तुम्ही एकदा पाहून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.